विनंती करण्यात येते की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सुनील आटोगडे साहेब, त्याचबरोबर सुनील आटोगडे भाऊ, त्याचबरोबर बबलू पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. 55 विनंती असेल 2 मिनिटं थोडंसं सामना थांबवायचा आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेतील तिसरा सामना रंगला जातोय. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज सुरेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक, पॉवर प्लेचं निर्णायक षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पुन्हा एकदा सुरेश बॉलिंग वरती तयार. आपण पाहतोय अभिषेक एक कलात्मक फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून त्या ठिकाणी प्रमोद कदम चांगलं क्षेत्ररक्षण घडतंय. चित्तीच्या चप्पाळीने आपण पाहतोय चेंडू गॅदर करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट केली जाते. तर धावफलकावरती धावा लागतायत 2 धावा. आपण पाहतोय विकास त्याचबरोबर अभिषेक एका बाजूला धामणी संघातील एक मातब्बर फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मांगडेवाडी संघाचा एक डावखुरा फलंदाज अभिषेक. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय कारया संघाचा भेदक गोलंदाज सुरेश. या ठिकाणी आपण पाहतोय विकासच्या बॅट मधून हा ऐकतोय दमदार स्ट्रोक, 6 धावासाठी षटकार डीजे. थँक्यू डीजे. तर चांगली फलंदाजी आज आपण पाहतोय विकासकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय, तोपर्यंत कंप्लीट केली 1 धाव आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आपण पाहतोय गोलंदाजाच्या शैलीवरती कुठेतरी आक्षेप घेतला जातोय आणि गोलंदाज सुरेश या स्पर्धेमधून आपण पाहतोय नो बॉल प्लस 2 धावांची पेनल्टी.
तर या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. त्याचबरोबर आता मात्र गोलंदाजीवरती गोलंदाज येतोय तानाजी. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज तानाजी सुरेश याच्यावरती नक्कीच आक्षेप घेतल्यानंतर त्याची धुरा सांभाळण्यासाठी तानाजी हा गोलंदाज पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी फसलं जात आहे. अवांतर धावसंख्येत या ठिकाणी भर होते. धावसंख्या जाऊन पोचते आत्तापर्यंत 16 या आकड्यावरती. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना अजित सुतार, आज आपण पाहतोय गर्जना 11 कोपरखेने या संघाकडून संघ मालकाची भूमिका, त्याच पद्धतीनं बरंचसं नवी मुंबईचं क्रिकेट अनुभवलेलं आहे आणि याच मैदानावरती बऱ्याच वेळा चांगलं क्रिकेट देखील खेळलं आहे. याच खेळाडूच्या माध्यमातून काहीसं मार्गदर्शन केलं आहे. ते मार्गदर्शन कितपत कामी येतं आहे नक्कीच पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी. इथे मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक प्रमोद कदम तिथे तैनात. फलंदाज अभिषेक मात्र माघारी परतोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. पहिलं भगदाड या ठिकाणी लागलं जातं ते अचानक सावंतवाडी या संघाला. तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होतोय मयूर शिंदे. आज जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर JK11 धनावडे गावतून तर आपण पाहतोय नवीन फलंदाज मयूर शिंदे मैदानामध्ये दाखल झालाय. इथे मात्र आल्या आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला जातोय. आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कुठेतरी या ठिकाणी गडबड होते या समीकरणाची. नक्कीच पहिले षटक संपल्यानंतर पॉवर प्लेचं P1चं पहिले षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या एकंदरीत 17 या आकड्यावरती. 17 धावावरती लागल्या गेल्या. आज आपण पाहिलं तर चांगली अशी पंच पॅनल्टी आपण पाहतो. पंच पॅनल आशिष साळुंके आणि टीम चांगलं पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय. तर पहिले षटक झाल्यानंतर दुसरं षटक घेऊन आलंय गोलंदाज प्रमोद कदम. आज जर पाहिलं तर ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाकडून ॲज अ आयकॉन अशी कामगिरी करताना या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा असतील. ज्याच्या वेळेस आपण पाहतो की तुम्हाला एकंदरीत पाटण तालुक्यामधील एखाद्या संघामध्ये विशिष्ट खेळाडू म्हणून तुमची ओळख आहे, आयकॉन प्लेअर म्हणून, तर ते स्वतःला या ठिकाणी मात्र सिद्ध करावं लागेल. प्रमोद कदम कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतोय पाहावं लागेल. आज पहिला चेंडू आपण पाहतोय लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा या ठिकाणी नो बॉल आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय आणि नक्कीच प्रमोद कदम
प्रमोद कदम हा गोलंदाज देखील या स्पर्धेमधून बाहेर होतोय. आपण पाहिलं तर चांगले असे पंच या नक्कीच पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आज आपण पाहतोय प्रमोद कदम हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी शैलीवरती पंचांनी आक्षेप दाखवला. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और तर विनंती असेल सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. अंपायरचा निर्णय हा फायनल डिसिजन असेल, यामध्ये कोणताही बदल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा संघावरती कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. चॅनल को सबस्क्राईब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. अंपायर डिसिजन इट इज अ फायनल डिसिजन असेल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब लवकरात करो लवकर और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विनंती असेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉल प्लस ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए या चेंडूवरती देखील 4 धावा येत आहेत. बेल आइकन को आता मात्र गोलंदाजीवरती आज आपण पाहतोय गोलंदाजाची कुठेतरी कमी जाणवते या ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठ्या अपेक्षा होत्या या प्रमोद कदम या गोलंदाजाकडून. आता मात्र त्या अपेक्षा कुठेतरी मावळलेल्या दिसत आहेत, कारण की एकदा जर या स्पर्धेमध्ये एखाद्या गोलंदाजाला थ्रो गोलंदाज म्हणून जर जाहीर केलं तर त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाही, असा कडक नियम या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून लावला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो विकास नेलेकच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू. 4 धावासाठी येतोय चौकार. या चौकारण्याची संघाची धावसंख्या पाहतोय आपण. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी पडला गेला. पहिल्या चेंडू नंतर 25 धावा. आज आपण पाहतो याच ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघातील सुरेश त्याचबरोबर प्रमोद कदम यासारखे 2 गोलंदाज मात्र या स्पर्धेतून बाद झालेले आहेत. मोठ्या अपेक्षा होत्या या गोलंदाजाच्याकडून, परंतु मात्र पुन्हा एकदा गोलंदाज अजित सुतार. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कामचलाऊ गोलंदाज म्हणून या ठिकाणी बरंच गोलंदाजी केली जाते. ओहो, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली जाते अजित सुतारच्या माध्यमातून. आणि का गर्जना 11 कोपरखैने या संघाचं नाव आज जर नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती चांगल्या रीतीने घेतलं जातं, हे दाखवून देतोय आपल्या गोलंदाजीमधून आपला क्लास, आपली गोलंदाजी, आपला दर्जा दाखवला जातोय गोलंदाज अजितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अजित सुतार गोलंदाजीवरती निघतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्याने फटका खेळला. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु प्रयत्न कुठेतरी थांबावा लागेल, कारण की चतुर चालाकीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले जात आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 3 चेंडूची सांगता झाली. धावफलकावरती धावा लागतायत 26 धावा. या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली. प्रमोद कदम झेल घेतोय की काय, परंतु नो मॅन क्षेत्रात तो चेंडू विसावतोय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 4 चेंडूची या ठिकाणी सांगता झाले. आपण पाहतोय सन्मान्य संतोष पवार पानेरी एक व्यावसायिक आहेत, एक युवा उद्योजक, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. संतोष पवार साहेब, आपलं देखील या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. अठ्ठावीस धावा धावपरती लागल्या जात आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन
धावफलक लागले जात आहेत. 17च्या सरासरीने या ठिकाणी 34 धावफलक लगावल्या गेल्या. आता मात्र आपण पाहतोय साई सुतार मॅन फ्रॉम मराठवाडी. आज आपण पाहिलं तर मराठवाडी मंगलमूर्ती मराठवाडी या संघाकडून बऱ्याच वेळेला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडून चांगली कामगिरी केली जाते. आज मात्र या पाटण तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली या संघाकडून प्रतिनिधित्व करताना तिसरं षटक घेऊन आलाय. आपण पाहिलं तर सुरुवातीचे पॉवर प्लेचे 2 षटके या ठिकाणी कंप्लीट झाल्यानंतर 34 धावा कुठल्या गेल्या. चांगली फलंदाजी आपण पाहतोय विकास नेर्लेकर त्याचबरोबर मयूर शिंदे या 2 फलंदाजाच्या माध्यमातून एक जबाबदारीचं क्रिकेट खेळले गेले. आता मात्र तिसरं षटक, हे तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली साई सुतार या गोलंदाजाच्या खांद्यावरती. ही गोलंदाजीची जबाबदारी कशा रीतीने पार पाडतोय पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतो साई सुतार, वेगावरती स्वार होईल, थांबवणं गरजेचं असेल विकास नेर्लेकर या फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज साई सुतार तयार. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेखरित्या बीट करतोय फलंदाजाला. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात हे एक धाव येते आणि नक्कीच अतिरिक्त स्वरूपात ही एक धाव स्कोअरबोर्डवरती अंकित केली जाईल. तर आपण पाहतोय आबा कदम या पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये ज्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं गेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये गुणलेखकाची भूमिका चांगल्या रीतीने पार पडली जाते. त्यांचं देखील या पाटण तालुका असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाज साई सुतार आपण पाहतोय वेळ घ्यायचा नाही, प्रत्येक चेंडूनंतर होणारे टीम मिटिंग कुठेतरी थांबवावी लागेल या ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली या संघाला. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या भूमिपुत्र मैदानावरती हेच पाटण तालुक्यातील खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतात, परंतु या मैदानावरती खेळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केले गेले. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये गोल ग्राउंड भेटणं थोडंसं कठीण जातं, परंतु आज या 360 अंशामध्ये असणारं हे मैदान, या मैदानावरती पाटण तालुका प्रीमियर लीग रंगली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय साई सुतार. या ठिकाणी पुन्हा एकदा बीट करतोय फलंदाज मयूर शिंदे. या फलंदाजाला अपील जास्त, आत्मविश्वास कमी, उत्साह जरूर होता, परंतु पंचांचा निर्णय देखील खरोखरच कौतुक करणीय पंचांचं. चांगले असे पंच आशिष साळुंके सर आपण पाहतोय बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. आज मात्र या पाटण तालुका प्रीमियर लीगसाठी या नवी मुंबई क्रीडानगरीमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय साई सुतार. या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू चालाय सीमारेषा पार. 4 धावासाठी हा निघतोय चौकार. चौकारांची संघाची धावसंख्येत वाढ होते, आकार घेते, उकार घेते, जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती. 39 धावपूर्ती लागले जातात.
पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय साई सुतार. या ठिकाणी भिरकावून दिलाय चेंडूला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु प्रयत्न फसला जातोय. पंचांचा शेर या ठिकाणी 6 धावा. आपण पाहतोय उन्हाचा रक, या उन्हाच्या रकामध्ये अतिशय दमदार फटका या मैदानाचं वातावरण गरम करतोय. विकास नेर्लेकर हा फलंदाज 6 धावांचे धावफलक जाऊन पोचलाय 45 आकड्यावरती. 45 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 34 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र 11 धावा कुठल्या गेल्या या साई सुतार याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत साई सुतार याच्या गोलंदाजीवरती 5 चेंडूची सांगता झाली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विकास नेर्लेकर अजून देखील आपण पाहतोय चांगली फलंदाजी. याच फलंदाजानं या ASP छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंदा या मैदानावरती 5 चेंडू 5 षटकाराचा विक्रम नोंदवला होता. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न अपील केलेले आहे परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू बीट केलाय आणि रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजावरती केला परंतु चांगली गोलंदाजी साई सुतार. फक्त 11 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. 45 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी कोणता गोलंदाज हाताळतोय पाहावं लागेल. विनंती असेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाझोली या संघाला, आपण ज्या पद्धतीनं पाहतोय मैदानामधील वातावरण, प्रत्येक षटक संपल्यानंतर टीम मिटिंग कुठेतरी थांबवायची आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय अजित सुतार हा गोलंदाज गर्जना 11. अजित सुतार आपण पाहतोय दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी फसलं जातंय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या त्या ठिकाणी भरवते. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अजित सुतार या गोलंदाजाच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक हाताळताना दिसेल. अजित सुतार पुन्हा एकदा बॉलिंग मारते ओव्हर द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. विकास नेर्लेकर यासारख्या गोलंदाजाला थांबवलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 48 आकड्यावरती. 48 धावा धावफलकी लागले जाते. चांगली गोलंदाजी. एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय विनोद मनारकर हा फलंदाज. हे मात्र सुरेख गोलंदाजी. यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करतोय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि या ठिकाणी जात आहेत 4 धावा. 4 धावांची संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 52 आकड्यावरती. अर्धशतक या ठिकाणी सादर होतंय. आपण पाहतोय अचानक सावंतवाडी या संघाकडून चांगली गोलंदाजी, चांगली सटीक लाईन आणि लेंथ या गोलंदाज अजित सुतार या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक प्रदीर्घ अनुभव या गोलंदाजाला आहे आणि तोच अनुभव मैदानामध्ये दाखवतोय आपल्या गोलंदाजीच्या शैलीमधून.
इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, टक असा आवाज आला, परंतु आपण पाहतोय नक्कीच टप्पा पडून यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. तानाजी मोरे कुठेतरी अपील केली गेली, परंतु पंचाने मात्र त्या ठिकाणी अपील कुठेतरी फेटाळले. या ठिकाणी चांगली गोलंदाजी अजित सुतार या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली जाते. या ठिकाणी विनोद मानेरकरच्या बॅट मधून ऐकतोय दमदार स्ट्रोक, 6 धावासाठी निघतोय षटकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय सावंतवाडी संघाकडून. तर जुना चेंडू पूर्वाच्या या ठिकाणी आयोजकांना विनंती असेल या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 58 आकड्यावरती चौथं षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी अचानक सावंतवाडी या संघाकडून सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं. याच विनोद मानेरकर या खेळाडूच्या माध्यमातून आज मात्र आपल्या पाटण तालुका प्रीमियर लीगच्या अचानक 11 या संघाकडून चांगलं क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अजित सुतार निघतोय. आता मात्र आपण पाहतोय फसवला गेलाय. आपण पाहतोय 4 षटकाचा सामना झालाय. गोलंदाजी मार्गावरती विजय वरेकर आपण पाहतोय स्लोअर पद्धतीची गोलंदाजी करण्यात संघाची धावसंख्या जाऊन पोचले ते 58 या आकड्यावरती. 4 षटकाचा सामना झालाय. 4 षटकानंतर 58 धावा धावपरती लागल्या जात आहेत. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय अपील केलेली आहे आणि पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाच्या दिशेने वरती येत आहे आणि फलंदाज विकास नेर्लेकर बाद होतोय. आपण पाहतोय नवीन फलंदाज छोटा बाहुबली असं ज्याला संबोधलं जातं तो शुभम कदम मैदानामध्ये दाखल होतोय. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेवटच्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजाचा समाचार घेतोय हे पाहावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बरेचसे मातबर फलंदाज या अचानक 11 या संघाकडून खेळताना, परंतु एका नवख्या खेळाडूला संधी दिली जाते. मित्रांनो हे आहे क्रिकेट. आपण पाहतोय नवीन खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा विजय वरेकर सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. जिद्दी मराठा चषक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक याच गोलंदाजानं पटकावलं होतं. तोच गोलंदाज विजय वरेकर आपण पाहतोय प्रदीर्घ क्रिकेटच्या विश्रांतीनंतर. इथे मात्र शुभमच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, सुरेश कुठेतरी चुकी करतोय. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आपण पाहतोय सुरेश कुठेतरी फंबल झाला. त्यानंतर मात्र शुभम कदमच्या बॅटमधून या 2 धावा निघाल्या. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. 60 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. इथे मात्र शुभमच्या बॅटमधून सी कॉर्नर मध्ये फटका खेळलाय. शुभमच्या बॅटमधून दमदार षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधून षटकारानंतर चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचते ते 70 या आकड्यावरती. तर या ठिकाणी विजय डिसले यांचं देखील शुभागमन झाले. त्याचबरोबर
सागर सुपुगडे MH50 केक शॉपचे मालक, त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 70 या आकड्यावरती. शुभम कदम आपण पाहतोय चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग या ठिकाणी दाखवतोय क्रिकेटमध्ये, तेच दाखवतोय शुभम कदम. आपण पाहतोय जिद्दी मराठा प्रतिष्ठान शेडगेवाडी या संघाकडून एक चांगलं क्रिकेट याच खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. 5व्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या जाऊन पोचले ती 70 या आकड्यावरती. 71 धावांची गरज असेल विजयासाठी, तर लाईनअप करूनच मैदानामधून बाहेर पडायचं आहे विनंती असेल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली या संघाला 71 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहतोय सन्मान्य विजयजी डिसले, त्याचबरोबर सन्मान्य सागर सुपुगडे, त्याचबरोबर संतोष पवार साहेब, युवा उद्योजक पानेरे. आपण पाहतोय आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संतोष पवार पानेरे गावातील एक युवा उद्योजक, त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
तर या ठिकाणी विनंती असेल ज्योतिर्लिंग स्फोट वाजवली या संघाचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आपणाला विनंती असेल तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय पहिले षटक हाता येण्यासाठी गोलंदाज सुनील म्हात्रे हा गोलंदाज येतोय. आज आपण पाहिलं तर कमांडर क्रिकेट क्लब मत्रेवाडी या संघाकडून चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. तर सलामीची जोडी निघते आपण पाहतोय भवाननगर क्रिकेट क्लबचा स्टार क्रिकेटर दादा पाणी आज येईल का आपल्याला. तर आपण पाहतोय 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. धावफलकाचा श्री गणेश धावफलकाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. अजय पवार आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी गोलंदाज सुनील म्हात्रे या गोलंदाजाकडून केली जाते. अजय ऐक ना ती मोठी बॉटल घे त्यांच्याकडून आणि इथं हंपरला पाणी दे त्यांच्याकडून. आपण पाहतोय 4 चेंडूचा या ठिकाणी सामना संपलाय. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती 1 चौकार जरूर आलाय. प्रमोद कदम आज आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये अपयश ठरल्यानंतर फलंदाजीमध्ये कुठेतरी स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्योतिर्लिंग स्फोट वाजवले या संघाकडून. पुन्हा एकदा आपण वळूया सामन्याकडे. या सुनील म्हात्रे पॉवर प्लेचे निर्णायक षटक हाताळताना 5 धावा आतापर्यंत खर्च केले गेल्या. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कमांडर क्रिकेट क्लब मत्रेवाडी या संघाकडून एक गुणवान खेळाडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय. या चुकीचं रूपांतर बघता बघता आपण पाहतोय 4 धावामध्ये या ठिकाणी कन्वर्ट होतोय. आणि नक्कीच खराब क्षेत्ररक्षण ज्या वेळेस आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून घडलं जातं त्यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा आत्मविश्वास गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतोय. थांब जरा हे गडबड उरकू दे नंतर टॉस घे. 4 मॅच आहेत काय गडबड नाही मी घेतो टॉस.
तर गोपीश निघते गोलंदाजी मार्गते दुसरे षटक. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा व्हाईट बॉल अवांतर धावेने या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. तर धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या जाऊन पोचते ते 10 या आकड्यावरती. साई सुतार मॅन फ्रॉम मराठवाडी आपण पाहतोय विराट कोहली याचा जबरी फॅन आहे, परंतु आज मात्र विराट कोहली सारखं क्रिकेट खेळावं लागेल. या साई सुतार बऱ्याच वेळेला आपण पाहतो तर मोठमोठ्या स्पर्धा याच खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या रीतीनं या ठिकाणी झेल उडलाय आणि फलंदाज साई सुतार बाद होतोय. आपण पाहतोय फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज साई सुतार मात्र बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज विकी कोळेकर. आज आपण जर पाहिलं तर बॉईज 11 कोळेकरवाडी, त्याचबरोबर छत्रपती 11 कोळेकरवाडी, भराडे माता कोळेकरवाडी या संघाकडून एकंदरीत प्रतिनिधित्व राहिले या खेळाडूचं. आज मात्र या ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाकडून आपण पाहतोय वन डाऊनला हा फलंदाज आलेला आहे. पुन्हा एकदा गोपेश निघतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बीट करतोय फलंदाज प्रमोद कदम. या फलंदाजाला आज आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार अशी ओळख याच प्रमोद कदम याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये केलेली आहे. परंतु ही बॅट आपण पाहतोय आज मात्र उन्हाचं तापमान वाढलंय, परंतु प्रमोद कदम आज वातावरण या आपल्या संघाचं शांत ठेवताना पाहतोय. कुठेतरी वातावरण गरम करावं लागेल या खेळाडूला. इथे मात्र आपण पाहतोय कव्हर रिजनमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी जी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलके लागले जात आहेत. इथे मात्र प्रमोद कदमच्या बॅटमधून मोठा फटका. शुभम कदम सुरेख झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोद कदम सारखा एका मातब्बर फलंदाजाला माघारी धाडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अचानक सावंतवाडी संघाकडून शुभम कदम. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये देखील या खेळाडूने चमक दाखवली, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करताना देखील आपले छाप या ठिकाणी सोडतोय हा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण देखील घडलं गेलं. घेऊ की स्वामी, घेऊ की ओव्हर झाले ना, घेऊ ओव्हर झाले, घेऊ की. तर नेक्स्ट टॉस आपण पाहतोय साई श्रद्धा 11 विरुद्ध मराठा फायटर्स. या दोन संघामध्ये पुढचं युद्ध या ठिकाणी रंगलं जाणार आहे. साई श्रद्धा 11 संघाचा संघनायक, त्याचबरोबर मराठा फायटर्स संघ, या दोन संघांना विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. साई श्रद्धा 11 विरुद्ध मराठा फायटर्स या दोन संघाचे कॅप्टन आपण पाहतोय. चांगले फलंदाज विकी कोळेकर याच्या बॅटमधून हा निघतोय दमदार स्ट्रोक. 4 धावासाठी चौकार. चांगली फलंदाजी कुठेतरी आपण पाहतो. या 4 धावा या ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाला संजीवनी देऊन चालली आहेत. संघाची एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. 71 धावांचा पाठलाग करत असताना 16 या आकड्यावरती या ठिकाणी धावफलक घेऊन पोहोचलाय. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करावी लागेल या दोन फलंदाजाला. एकंदरीत जर पाहिलं तर ज्या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो प्रमोद कदम, त्याचबरोबर साई सुतार सारखे मातब्बर फलंदाज माघारी गेल्यानंतर डाव सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने या दोन फलंदाजावरती असतील. तर चांगली गोलंदाजी गोपेच्या माध्यमातून देखील राहिलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरून चेंडू उचली घेतोय यष्टीरक्षक विकास नेर्लेकर याच्या हातामध्ये आणि बीट करतोय फलंदाज विकी कोळेकर. या फलंदाजाला 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा
धावपरती लागल्या गेल्या. आपण पाहतोय अजून देखील 3 षटकांचा या ठिकाणी सामना शिल्लक असेल. मी पुन्हा एकदा विनंती करेन, साई श्रद्धा 11 विरुद्ध मराठा फायटर्स, अंकुश घराळ त्याचबरोबर महेश शिंदे, आपणाला विनंती असेल या ठिकाणी आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. साई श्रद्धा 11 विरुद्ध विजय डिसले त्याचबरोबर संतोष पवार त्याचबरोबर सागर सुपुगडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज सुनील म्हात्रे. तर या ठिकाणी आपण पाहतोय नेक्स्ट मॅच साई श्रद्धा 11 विरुद्ध मराठा फायटर्स, या दोन संघामध्ये हे बॅटल रंगलं जाईल. आपण पाहतोय सन्मान्य विजय डिसले यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते. तर या ठिकाणी टॉस जिंकला जातोय साई श्रद्धा 11 या संघाचा, साई संघाकडून टॉस जिंकला जातोय. तर टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय आपला निर्णय काय असेल, फलंदाजी की गोलंदाजी? आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू आणि कमीत कमी धावावरती त्यांना रोखायचा आम्ही प्रयत्न करू, कारण त्यांच्या संघामध्ये गणेश शिंदेसारखे मातबर खेळाडू आहेत. तर मी आमच्या टीमकडून त्यांना कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त 50 धावेच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न असणार. तरी पण त्यांच्या संघामध्ये भरपूर असे बॅट्समन चांगले आहेत, गणेश शिंदेसारखे वगैरे. त्याच्यानंतर शेवटी खेळ आहे, पाहूया काय होतं ते. नक्कीच 50 धावापर्यंत आम्ही मराठा फायटर्स या संघाला रोखू असं सांगितलं जाते कर्णधार अंकुश घराळ या कर्णधाराकडून. परंतु आपण पाहिलं तर गणेश शिंदे त्याचबरोबर महेश शिंदे आणि बरेचसे चांगले फॉर्ममध्ये असणारे फलंदाज आहेत. तर गोलंदाजीमध्ये कोणत्या गोलंदाजावरती आपल्याकडून अपेक्षा असतील की या मॅचमध्ये त्यांच्याकडून चांगल्या परफॉर्मन्सची आपल्याला अपेक्षा असेल? मगाशी जरी आमच्याकडून अनिलकडून जर जास्त रन गेले असतील तरी पण आम्हाला त्याच्यावरती भरोसा आहे. तसेच अनिल जाधव आहे परत, आणि आम्हाला आता ह्यावेळेला एक बॉलर दुसऱ्यासाठी आम्हाला यूज करायला लागेल. पाहूया कसं काय होतंय. तर आपण पाहतोय या आयोजनाबद्दल आपण बऱ्याच वेळा जर पाहिलं तर पाटण तालुक्यातील बरेचसे खेळाडू या मैदानावरती प्रेक्षक म्हणून या सामने पाहत असतात. आज आपण पाहतोय या भूमिपुत्र मैदानावरती क्रिकेट खेळताना कशा प्रकारचं वातावरण राहतंय? आजचे तसे बघायला गेलं तर पाटण तालुका असोसिएशन कमिटीचं पहिलं आभार मानतो, कारण त्यांनी चांगलं थोड्या वेळामध्येच चांगलं नियोजन केलेलं आहे आणि सर्व खेळाडूंना इथं चान्स भेटून त्यांचं पुढं करिअर काय असेल ते होऊ शकतं या टुर्नामेंटमुळं. नक्कीच धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहतोय मराठा फायटर्स संघ आपण टॉस हारलेला आहे. टॉस हारून या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. फलंदाजीमध्ये कितपत धावा जमवण्याचा एक गेम प्लॅन असेल? आमचा कमीत कमी 5 ओव्हर 70+ टार्गेट त्यांना मी देणार आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर गणेश शिंदे एक भलतेच फॉर्ममध्ये आहे, अर्धशतक सादर केले. त्याचबरोबर आपलं एक स्वतः कर्णधार म्हणून देखील चांगली गोलंदाजी, हॅट्रिक देखील या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली गेली. तर फलंदाजी करत असताना कोणत्या फलंदाजाकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील? अर्थातच गणेश शिंदे, राहुल कदम, संजय म्हात्रे, स्वतः मी, बस एवढी 4 फलंदाज आहेत आमच्याकडे. तर नक्कीच आपण पाहतोय एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगाल? सुंदर आयोजन, खूप मेहनत घेतली त्यामध्ये मी पण स्वतः आहे मेहनतमध्ये. चांगलं उत्कृष्ट आयोजन आहे. तर दोन्ही संघांना नक्कीच या ठिकाणी या टॉस कबॉस या मंचावरती उपस्थित राहिलेले MH50 केक शॉपचे मालक सागर सुपुगडे यांनी देखील आपलं मार्गदर्शन या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खूप चांगलं नियोजन केलंय. तर दोन्ही संघांना विजयासाठी खूप सारे शुभेच्छा. आपण पाहतो विद्यमान सामना एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजवली तर दुसऱ्या बाजूला अचानक 11 सावंतवाडी संघ.
तर पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय 6 धावा. 6 धावांशी धावफलक जाऊन पोचलाय. 39 आकड्यावरती 39 धावा. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सांगता झाली. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 39. चांगली फलंदाजी अजित सुतार. आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं 21 धावांची घणाघाती फलंदाजी याच फलंदाजीच्या माध्यमातून आज जर पाहिले तर नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेळेस गरजेनं 11 कोपरखेरणे हा संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये येतो आणि कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांची गरज असते त्यावेळेस हा संकटमोचक फलंदाज आपल्या संघाकडून चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलंय. आज मात्र या ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाला या संकटातून हा खेळाडू बाहेर पाडतोय की काय पाहावं लागेल. एक मोठी जबाबदारी असेल. येणारे 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज विजयासाठी. प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची गरज असेल. एका बाजूला आपण पाहतोय विकी कोळेकर तर दुसऱ्या बाजूला अजित सुतार. आणि अजित सुतार या गोलंदाजामध्ये या फलंदाजामध्ये तेवढी ताकद आहे या 12 चेंडू 32 धावा काढण्याची. त्याचबरोबर विकी देखील एक मातबर फलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु आज मात्र या विकीला आपल्या फलंदाजीचं कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल. 12 चेंडू 32 धावा गोलंदाजी मारुती आपण पाहतोय. स्वतः अचानक 11 या संघाचे ओनर विनोद मण्यारकर हा गोलंदाज. 12 चेंडू 32 धावा प्रति षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 16 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग आजच्या दिवसातील 4था सामना या ठिकाणी रंगला गेला आहे. तो गोलंदाजी मार्गरी गोलंदाज विनोद मण्यारकर हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विक्की कोळेकर. पहिला चेंडू या ठिकाणी इथे मात्र आपण पाहतो ऑनसाइडला फटका खेळला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आबीच्या माध्यमातून आबी डिसले आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. एकच धाव घेतली गेली. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट रंगलं जात आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय दिल्ली बहुत दूर आहे त्याच प्रकारचं लक्ष पण मोठं आहे. या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर कुठेतरी षटकार चौकार आकाश भरारी घेणारी फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल या 2 फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅन फ्रॉम मराठवाडी गाव येथील एक अष्टपैलू खेळाडू गर्जना 11 या संघाकडून आपण पाहतो. याच खेळाडूकडून याच अजित सुतार यांच्याकडून जर पाहिलं तर 32 शिरा असेल पाटण असेल कराड असेल यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूंसाठी एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गर्जना 11 कोपरखेरणे या संघाची स्थापना ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते अजित सुतार. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय चतुर चालाकीचं क्रिकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या दिशेला वळला जातोय हे पाहिलं आणि इथे मात्र अवांतर धावेची गरज देखील आपल्या संघाला आहे. याच अवांतर धावा आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम करू शकतात. ही गरज ओळखली आणि तीच फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 30 धावा. 11 चेंडू 30 धावा. इथे जर या षटकामध्ये जर 2-3 षटकार जर आले तर कुठेतरी सामना झुकला जाईल ज्योतिर्लिंग स्पोर्ट या संघाकडून. इथे मात्र अजित सुतारच्या बॅटमधून येतो मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू नो मॅन लँड क्षेत्रात एक धाव घेतली गेली. बघता बघता या ठिकाणी पाहता क्षणी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आज आपण पाहतोय सुनील मत्रे देखील चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संघामध्ये एक वेगळी चेतना निर्माण करण्याचं काम त्या संघाला प्रेरणा देण्याचं काम सुनील मत्रे यांच्याकडून केले जाते. आज खऱ्या अर्थाने असोसिएशन त्याचबरोबर हे प्रीमियर लीग यशस्वी करण्यासाठी त्यांचा देखील सिंहाचा वाटा राहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघतो विनोद मनेरकर. इथे मात्र आपण पाहतोय बॅलची हलकीशी कडा धावचीची नामी संधी आणि फलंदाज विकी कोळेकर बाद होतोय. आता मात्र आपण पाहतोय वाजोली संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली या संघाचा एक घातक फलंदाज करण मोरे निघतोय. आपण पाहतोय मैदानामध्ये नक्कीच मोठ्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे षटकार चौकार याच वाजोली संघाकडून बरेचसं ग्रामीण क्रिकेट ज्याने गाजवलेलं आहे. परंतु आज मात्र या पाटण तालुका प्रीमियर लीग ज्योतिर्लिंग स्पोर्ट वाजोली संघाकडून स्थान दिले गेले. आज मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहावं लागेल.
इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी अजित सुतार सारखा एका मातबर फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी एक प्रेशर, एक दडपण नक्कीच जाणवतंय गोलंदाज विनोद मनेरकर. आपण पाहतोय पंचांच्या निर्णयावरती कुठेतरी असंतुष्ट असेल, परंतु जर पाहिलं तर एक चांगल्या निर्णयासाठी ज्यांची ओळख आहे असे पंच या आयोजनाला लाभले गेलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इंडिया क्रिक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा हे लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. इथे मात्र अजित सुतारच्या बॅट मधून अनेकतोय दमदार स्ट्रोक. अजित सुतार ऑन फायर, अनेकतोय षटकार. आणि नक्कीच मी बऱ्याच वेळा या खेळाडूचं कौतुक केलं होतं की ज्या ज्या वेळेस संघ अतिशय संकटात असतो त्या त्यावेळेस संकटमोचक म्हणून जुना चेंडू या ठिकाणी पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती असेल तर पन्नास धावा अजून मात्र आपण पाहतोय 21 धावांची गरज असेल विजयासाठी. एकंदरीत गोलंदाज विनोद मानेरकर कुठेतरी विचार करत असेल की अजित सुतार याच्या फलंदाजीला कशा प्रकारे बेड्या घातल्या जातील, कशा प्रकारे रोखलं जाईल, या फलंदाजाला कशा प्रकारे थांबवलं जाईल, हा प्रयत्न असेल गोलंदाज विनोद मानेरकर या गोलंदाजाचा. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळवला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली गेली. बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, परंतु याच खेळाडूला आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय दुहेरी धावसंख्या घेताना कुठेतरी अडचण निर्माण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. आता मात्र 51 धावा. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल विजयासाठी. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद मानेरकर. तर आपण पाहतोय करण मोरे हा फलंदाज. कुठेतरी आज मोठे फटके खेळावे लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या शेवटच्या चेंडूवरती मात्र बीट केलंय. 4थं चेंडू या ठिकाणी कंप्लीट झालंय. 4थ्या षटकानंतर संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. सहा चेंडू 20 धावा. टीम मीटिंग थांबवायची आहे. विनंती असेल आपणाला. या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच वेळात नवी मुंबई शहर प्रमुख शिवसेना सन्मान्य प्रवीण काळूरामजी म्हात्रे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. आज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे चषक यासारखी एक नवी मुंबईमधील नामांकित स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनातून निर्माण केलेली आहे. अगदी 25 वर्ष क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, याच 27 वर्ष नक्कीच क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच कोपरखेने भूमिपुत्र मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून पार पाडला जातो. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य प्रवीण काळूरामजी म्हात्रे यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आगमन होणार आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय रुपेश सनुगले, मॅन फ्रॉम मस्करवाडी नंबर 1 हा गोलंदाज आपण पाहतोय रुपेश सनुगले. बऱ्याच वेळेला आपण पाहतो मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 या संघाकडून चांगली गोलंदाजी केली जाते. आज मात्र अचानक सावंतवाडी संघाकडून शेवटचं षटक. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रेशर, पंचांचा इशारा, या ठिकाणी व्हाईट बॉल. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेस अजित सुतार सारखा एक घातक फलंदाज तुमच्या समोर असेल त्या वेळेस अशा प्रकारचं प्रेशर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. रुपेश सनुगले कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. प्रेशर आणि प्रेशर प्रेशर. इथे मात्र कोणतीही गरज नसताना या ठिकाणी अवांतर धावा. या ठिकाणी 2 अवांतर चेंडू या ठिकाणी फेकले गेले. नो बॉल. आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आपण पाहतोय. या चेंडूवरती 3 धावा येतील. पॅनल्टी त्याचबरोबर नो बॉल.
तर धावफलक जाऊन पोचलाय. सहा चेंडू आणि 16 धावांची गरज असेल विजयासाठी अजून देखील. तर आपण पाहतोय अचानक सावंतवाडी या संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपण गोलंदाजी करायची आहे. आपण जर पाहिलं तर अजून देखील आजच्या दिवसातील अजून 3 सामने शिल्लक असतील. दुपारचे 2:33 अवधी या ठिकाणी पार पडला जातोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी जर पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये याच कुपरखेडणे क्रीडानगरीतील बुलंद आवाज रवी पाटील सर, त्याचबरोबर मी स्वतः प्रवीण ओंडुसकर महाराज, त्याचबरोबर एक उभरता समालोचक कुमार भोर हे देखील या समालोचकाची भूमिका साकारतात. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आशिष साळुंके सर अँड टीम या ठिकाणी रुपेश सावंत, त्याचबरोबर सिद्धेश मयेकर, सचिन सिंग हे 3 पंच, त्याचबरोबर शेवटचे षटक आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी विकास नेर्लेकर. आपण पाहतोय ज्या वेळेस निर्धाव पद्धतीचा चेंडू या ठिकाणी. आता मात्र समीकरण बदलले. येणारे 5 चेंडू 16 धावांची गरज असेल विजयासाठी. अजित सुतार या फलंदाजावरती मोठ्या अपेक्षा आपण पाहतोय. डगआउट मधून एकच आवाज निघतोय, तो म्हणजे अजित सुतार आणि अजित सुतार. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतंय. अचानक सावंतवाडी या संघाकडून कुठेतरी गोलंदाजाची कमी या संघामध्ये जाणवते. आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 15 धावा. या ठिकाणी अजित सुतारच्या बॅट मधून सी कॉर्नर मध्ये फटका खेळला आहे. अजित सुतारच्या बॅट मधून हा निघतोय दमदार शोक. 6 धावासाठी हा षटकार. आणि नक्कीच वाजवली संघ आपण पाहतोय चिरप करताना या ठिकाणी फलंदाजाला चांगला कॉन्फिडन्स देण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे. आता मात्र येणारे 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेतील. स्वामी हो स्वामी टाय झाली तर काय टाय झाली तर सुपर ओव्हर ना. आणि नक्कीच सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे. पाण्याच्या छोट्या बॉटल नाहीत सर. हो आपणाला पण नाही तर नाहीत बॉटलच नाहीत. ह्याच्यातली बॉटल भर घे त्या पाण्याच्या हातात. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा विकास निर्लेकर. कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण फसलंय. चांगली फलंदाजी केलेली आहे परंतु चांगली गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करणं गरजेचं असेल. कुठेतरी विनोद मनेरकर स्वतःवरचं संतुलन कुठेतरी बिघडलं असेल. थोडासा असंतुष्ट हा खेळाडू. तिथं आहे ना पाणी ती बॉटल घे ना आहे की पाणी दिसलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा विकास निर्लेकरच्या गोलंदाजीमधून अवांतर धाव. आता मात्र आपण पाहतोय मराठवाडीचा टायगर या ठिकाणी अजित सुतार खिंड लढवतोय. इथे मात्र आपण पाहतोय एक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं नेहमी म्हटलं जातं. इथे युक्ती लावली जाते परंतु ही युक्ती कुठेतरी फसते. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुनील म्हात्रे
झेल सुटला जातो आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एका मातब्बर फलंदाजाचा झेल सुटतोय. मयूर शिंदे या ठिकाणी आपण स्वतः प्रयत्न करणं गरजेचं होतं. आपण पाहतोय प्रवाहाविरुद्ध पोहणं आणि क्रिकेटमध्ये उलटा झेल घेणं हे देखील कठीण मानलं जातं आणि हेच चित्र मैदानामध्ये पाहतोय आपण. आता मात्र समीकरण बदललंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 66 या आकड्यावरती. एकंदरीत 5 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आणि नक्कीच वाजोली संघ जिंकतोय की इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र जाळ्यात अडकवलंय फलंदाज अजित सुतार. हा फलंदाज बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन शिकरे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मोर्या 11 या संघाकडून सातत्याने एक चांगलं क्रिकेट याच खेळाडूच्या माध्यमातून खेळले जातं. आज मात्र आपण पाहतोय या पाटण तालुका मर्यादित क्रिकेटमध्ये स्थान दिले गेले, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःमधील ताकद या ठिकाणी आज वापरावी लागेल मैदानामध्ये, कारण की संघ अडचणीत आहे. 2 चेंडू 5 धावा ज्या अजित सुतार यांना आज जर पाहिलं तर एकंदरीत वाजोली संघ सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये पिछाडीवर गेला होता. त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी आणि गरजेना 11 कोपरखेरणे संघाचं नाव या ठिकाणी या खेळाडूनं रोशन केलेलं आहे. येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुठेतरी आपण पाहतोय संघमालक विनोद मन्यारकर त्याचबरोबर सुनील म्हात्रे यांच्याकडून गोलंदाजाला आत्मविश्वास दिला जातोय. तर करण म्हात्रे मोरे या देखील खेळाडूवरती मोठी जबाबदारी असेल. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुठेतरी एक षटकार जर आला तर वाजोली संघ विजय होईल, परंतु एखादा चेंडू निर्धाव गेला तर वाजोली संघाचं या ठिकाणी प्रेशर वाढेल. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी चतुर्चालाकीची गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच ज्याच्या वेळेस आपण पाहतो 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक चेंडू आणि 5 धावा आपण पाहतो. चांगली गोलंदाजी, जरूर अवांतर धावा जास्त दिल्या, परंतु चांगली गोलंदाजी केली गेली याच विकास निर्लेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. बराचसा आपण पाहिलं तर खारघर कामोठे परिसरातील एक नामवंत फलंदाज म्हणून ओळख आहे याच विकास निर्लेकर या खेळाडूचे. आज मात्र आपल्या संघाकडून अचानक सावंतवाडी संघाकडून अष्टपैलू खेळाडूची भूमिका. 1 चेंडू आणि 5 धावा. करण मोरे हा फलंदाज स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. 1 चेंडू 5 धावा. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आबी डिसले त्याच्या खाली आणि अचानक सावंतवाडी हा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगले फाईट, चांगलं बॅटल या ठिकाणी रंगलं गेलं. त्याचबरोबर मी विनंती करेन नेक्स्ट मॅच साठी साई श्रद्धा 11 आपण लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. साई श्रद्धा 11 या संघाला विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल सन्माननीय संतोष पवार यांचा देखील या ठिकाणी सन्मान